तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर आपला आजचा असा मुद्दा की आत्ताच 24 फेब्रुवारीला NNMS नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम याचा रिझल्ट लागलेला आहे. आता रिझल्ट लागला तर भरपूर जणांचं म्हणणं झालं की सर मेरिट लिस्ट कधी लागेल, सिलेक्शन लिस्ट कधी लागेल, सिलेक्शन लिस्ट कधी लागेल. आता सिलेक्शन लिस्ट याची सर्व आतुरतेने वाट बघतायत. सिलेक्शन लिस्ट कधी लागेल म्हणजे काय, की तुमचा नंबर आला आहे हे तुम्हाला कसं समजेल. तर ज्या ज्या सिलेक्शन लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे. आता लक्षात घ्यायचं, ज्यांनी पास झालेले आहेत एक्झाम त्यांच्यासाठी खूप खूप सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बघा, जे पास झालेले आहेत तुम्ही असं काहीही वाटून घेऊ नका की आपल्याला स्कॉलरशिप भेटेल. जेव्हा इथे नंबर लागेल तेव्हाच तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की काय, की तुम्ही ही परीक्षा देतायत, ही परीक्षा तुमचा अनुभव म्हणून तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी तयार करतेत. ह्या वेळेने तुम्हाला जायचंय. हे भेटू न भेटू तुम्ही सर्व पास झालेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही भेटू न भेटू ती पुढची गोष्ट आहे. पण तुम्ही पुढच्या ह्या परीक्षांसाठी काय झालेले आहेत, पात्र झालेले आहेत. खूप चांगले परिस्थितीतून तुम्ही गेलेले आहेत, पास झालेले आहेत, म्हणजे हेच तुमचं यश आहे. पण आता मागचा रिझल्ट लागला होता 7 फेब्रुवारीला, 7 फेब्रुवारी 2025 ला. NNMS चा रिझल्ट मागच्या वर्षी 7 फेब्रुवारी 2025 ला लागला होता. आणि त्याच्याच नंतर एक महिन्याने मार्चच्या 7 फेब्रुवारी म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात फर्स्ट वीक मध्ये काय केलं होतं, तुमचा मेरिट लिस्ट लागली होती. फायनल मेरिट लिस्ट ही म्हणजे कोण कोण पात्र झालेले आहेत, कोण कोण पात्र झालेले नाहीयेत हे तुम्हाला पहिल्या आठवड्यात कळून गेलं होतं. पण आता तुमचा रिझल्ट लागायलाच उशीर झालाय. आता तुमचा रिझल्ट लागलाय किती फेब्रुवारीला? 24 फेबला. किती फेबला लागलाय? 24 फेबला. तर आता आपल्या प्रेडिक्शन नुसार असं आहे की जवळपास यांना सगळं काही व्यवस्थित मॅनेजमेंट करायला थोडासा वेळ लागतो. आता वेळ लागतो म्हणजे व्यवस्थित निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता निवड प्रक्रिया तुम्हाला फेब्रुवारी मध्ये हा रिझल्ट लागलेला आहे, तर तुम्हाला जवळपास अपेक्षित आहेत. तर आता मार्च एंडिंगला, म्हणजे आपण एक महिन्याचा कालावधी पकडून चालतोय, मार्च एंडिंगला म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काय करणार आहेत, तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मला तिथून कॉल करायचा आहे. मार्च एंडिंगला तुमचं काय लागेल, रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, म्हणजे मेरिट लिस्ट लागण्याची, फायनल लिस्ट लागण्याची शक्यता आहे. तर ज्यांना काही अडचण येत असेल रिझल्ट मध्येही कशामध्ये, तर मला कॉल करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे की तुम्हाला स्कोर काय आलेला आहे. तर त्या स्कोरवरून आपण डिसाईड करू शकतो. आणि तुम्हाला स्कॉलरशिप ही 8वीच्या विद्यार्थ्यांनी दिलेली असेल एक्झाम, तर त्याचाही मी काय केलेला आहे, व्यवस्थितरित्या व्हिडिओ टाकलेला आहे. कसं तुम्हाला मेरिट लिस्ट चेक करायची, किती कट ऑफ लागणार आहेत, काय लागणार आहेत, सर्व व्हिडिओ नक्की बघा. आणि या मार्च एंडिंग साठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सर्वांना नक्की शेअर करा. आणि तयार राहा मार्च एंडिंग साठी. तुम्ही सर्वच्या सर्वजण नक्की पात्र होशाल अशी अपेक्षा करतो. थँक्यू.